रक्षण बचाव समितीच्या वतीनं 8 एप्रिलला मोर्चाचं आयोजन या कल्याणमध्ये केलेलं आहे आणि तो रत्नसागर बुद्ध विहार, हनुमान नगर, कैलासनगर, कोळशीवाडी आणि सिद्धार्थनगरमधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाटिकेमध्ये तो येणार आहे। या मोर्चामध्ये आमच्या प्रामुख्याने मागण्या आहेत की UGCचं 2025चं बिल जे UGCनं बनवलं होतं SC ST OBCच्या विद्यार्थ्याच्या अन्याय निवारणच्या अर्थ ते बिल जे कोर्टामध्ये स्टे आलेला आहे ते लागू करण्यात यावं आणि महाराष्ट्र सरकारनं जे वर्गीकरण केलेलं आहे, वर्गीकरणासाठी जी समिती नेमली होती न्यायमूर्ती बदर समिती, त्या समितीनं जो अहवाल दिलेला आहे तो रद्द करण्यात यावा अशी आमची मागणी आहे। आणि वर्गीकरण हे घटनाबाह्य आहे, त्यामुळं वर्गीकरण करण्याचा विचार थांबवावा किंवा रद्द करावा। या मोर्चाला किती लोक जमतील? या मोर्चाचा आता अनेक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे। आकार सामाजिक संघटना, सामाजिक शैक्षणिक संघटना, कास्ट्राईब संघटना, आता ह्युमन राईटचे अध्यक्ष आमच्या शेजारीच आहेत। या अनेक संघटनांनी आम्हाला छोट्या मोठ्या पाठिंबा दिलेला आहे। तरी अंदाजे 1000 ते 1500 लोक या मोर्चामध्ये सामील होतील असा आमचा अंदाज। नेते मंडळी कोण येणार आहे? नेते मंडळी आता वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे साहेबांशी आमचं बोलणं झालंय। बाळासाहेब आंबेडकरांशी आमची चर्चा झालेली आहे काल परवाच बोलून, आणि अजून काही इंटरेस्टेड असतील तर ते कारण आता कॉलिंग चालू आहे मोर्चेची आम्हाला एवढ्या लोकांशी तरी आमचा संपर्क झालेला आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।